त्या काळामध्ये काही करता येईल ते करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा विचार हा महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर कायमचा राहील त्याची काळजी घेण्याच्या बद्दलची गरज आहे आणि यासाठी सामुदायिक प्रयत्न करावा लागेल. निवडणुकीच्या मी सांगितलं अपयश आत्मविश्वास कधी गमवायचा नसतो. ठीक आहे, आलं तर आलं, त्यातनं बाहेर पडतो. दर्यापूर तालुका आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तिथल्या एका तरुण शेतकऱ्यांनी मला एक पत्र दिलं की साहेब पराभव झाला पण माझं मत वेगळं आहे आणि त्यांनी एका कागदावर लिहून त्याचं मत मला कळवलं. ते मत मी वाचून दाखवतो. लढता लढता हरलो जरी त्याची मला खंत नाही. लढा माझा जनसामान्याच्यासाठी, शेतकऱ्यासाठी. लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन. शांत बसायला मी काही संत नाही. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी पाठवली. याचा अर्थ खेड्यापाड्यातल्या शेतकरी समाजातल्या तरुण पिढ्यांची सुद्धा मानसिकता या सगळ्या संकटात मात करण्याच्यासाठी धैर्यानं पुढे जाण्याची आहे. जिंदा दिला आपण समाजकारणामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो. या बाबतीत आम्ही काही माघार घेणार नाही. ठीक आहे, पराभव झाले, पुन्हा एकदा मी या पराभवातून उठू आणि राखेचा जसा फिजिक्स पक्ष उतरतो त्या पद्धतीने पुन्हा एकदा हा पक्ष मजबूत करूया. लोकसभेचा निकाल म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागतो असं नाही. 1999 साली अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढवल्या, पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. दिल्लीमध्ये भाजपचं राज्य मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या लोकांना भाजपपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आम्ही एकत्र आलो. विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवलं. ते सरकार गेले 15 वर्ष आपण चालवतो आहोत. दिल्लीमध्ये लोकांनी एक मत दिलं पण राज्यामध्ये लोक वेगळं मत देतात. त्या ठिकाणी कदाचित मोदी बघितलं असेल. आज त्यांना राज्यामध्ये काही मोदी राज्य चालवायला येता नाही. आज या ठिकाणी त्यांच्या बाजूला मोदीच्या ऐवजी 1, 2, 3, 4 काही लोक आहेत. त्याच्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. जो काही काम करू फार दुर्दैवाने त्याचं अंगाची निधन झालं. संधी मिळाली असती, आयुष्य मिळालं असतं तर आपल्याला आनंद झाला असता. विरोधकांशी सुद्धा मोठ्या अंतःकरणानं वागण्याच्या संबंधीची भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि ज्या पक्षामध्ये विरोधक होते त्या पक्षामध्ये त्यांचा काय सन्मान होता हे मी सांगायची गरज नाही. मी काल मध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचं भाषण विधान परिषदेमध्ये मी वाचलं फुंडकरांचं आणि त्यांनी सांगितलं की तिथं आमच्या पक्षामध्ये त्याला सन्मान नव्हता. टोकाची टीका मी केली, आमच्या केली असेल पण राष्ट्र नेता असो किंवा कार्यकर्ता असो समोरच्या विरोधकाचा सन्मान ठेवला आणि सन्मान ठेवण्याच्या संबंधीची भूमिका आमची. आणि म्हणून 1999 साली त्यांचा विजय झाला. त्यावेळेला खाली आपल्याला आपल्या हातावरील लोकांनी आणि हे अनेक वेळ अगदी एक लहानशी पोटणी रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये एका वेळेला भाजपच्या खासदाराला लोकांनी मत दिलं आणि त्या दिवशी विधानसभेची पोटनिवडणूक होती. तिथं काँग्रेसचं मत. गुजरातमध्ये 7 निवडणुका झाल्या. गुजरातच्या लोकसभेच्या सगळ्या भाजपला मिळाल्या आणि विधानसभेच्या 7 पोटनिवडणुका झाल्या. त्यातल्या 3 मध्ये काँग्रेस जिंकली, 2 मध्ये काँग्रेस 600 मतांनी. लोकांनी एका वरचा वेगळा दिला, खालचा वेगळा. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे राज्य चालवायची समर्थपणाने कुवत या लोकांच्या याच्या पाठीशी तुम्ही सगळे जाणार आणि तुमच्या सगळ्यांच्या शक्तीच्या माध्यमातून हे राज्य भक्कमपणाने चालवण्याच्या संबंधीची
करतील या प्रकारचा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. आणि म्हणून आपण आत्मविश्वासाने बाहेर जाऊ. सत्तांनी लिहिलं की अमुक मुख्यमंत्री होणार नाही, तर चर्चा करायची काही गरज नाही. आपल्या पक्षामध्ये सामूहिक नेतृत्व, सामूहिकरित्या आपण लोकांच्या समोर जाऊ, सामूहिकरित्या आपण लोकांच्या समोर आपली भूमिका मांडू. शेवटच्या कार्यकर्त्याला सुद्धा आत्मविश्वासानं बरोबर घेऊ, लोकांचा विश्वास संपादन करू. आणि लोकांचा विश्वास संपादन करून राज्य चालवण्याची संधी ही लोकांनी दिल्याच्या नंतर जे निर्वाचित असतील त्यापैकी कोणालाही लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्याच्या हातामध्ये संधी देऊ. त्याच्यामध्ये काही वेगळं वाढण्याचं कारण नाही. काय येणार आता ठीक माझं बरं चाललंय. मी तर नेहमी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जेव्हा मी सत्तेच्या होतो त्याच्या इतकं मी आनंदी कधी नव्हतो. काय फार त्रास नसतो, फिरता येतं, मला फिरण्याचा नाद आहे. राज्यामध्ये जाता येते, कार्यकर्त्यांना भेटता येतं, लोकांना भेटता येतं. आपण निर्णय घेतले खाली नक्की कुठपर्यंत होते पाहता येतं. त्याच्या अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवर सगळं ऑल गेले असं मध्ये वाटतं, पण खाली भेटल्यानंतर कळतं की भलतच झालेलं आहे आणि त्यामुळे दुरुस्त करायची संधी मिळते. सरकारमध्ये असल्याच्या जबाबदारी असते, सगळं असतं, तसं काही फार नसतं डोक्याला. का कुठे जायचं प्रश्न निर्माण झाला की पहिली भेट लगेच प्रेस कॉन्फरन्स, आणि योग्य केलेलं आहे सरकारने म्हणायचं आणि पुढे आपल्या घरी जायचं. त्यामुळे विरोधी पक्षात बसून सुद्धा कधी कधी बरं असतं बसणार. पण ती वेळ महाराष्ट्राची जनता आपल्याला येऊन देणार नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये संकट या सगळ्यांच्या मध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे तुमच्या सामुदायिक जबाबदारी म्हणून आपण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात यश मिळू, सगळ्यांना एकत्र बसू, राज्य चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी उत्तम रीतीने राज्य चालवतील त्यांच्याकडे आपण सुपूर्द करू. आणि महाराष्ट्राला आणखी भक्कम करण्याच्या संबंधीचं जे धोरण आपण मनाने शिकवलं, विचाराने शिकवलं, आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे हा विचार आपण लोकांच्या मनामध्ये रुजवतो. त्याच पद्धतीनं आपल्याला जायचंय. त्या जाण्यासाठी आजच्या वर्धापन दिनामध्ये आपल्या सगळ्यांनी आपली मनाची तयारी केली पाहिजे. आज इथून जा, उद्यापासून राष्ट्रवादीचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, संघटना मजबूत करणं आणि काय वाटेल ते करू. पण आम्ही उद्याच्या उद्या लोकांचा आत्मविश्वास पुन्हा विश्वास संपादन करू आणि लोकांच्यासाठी झटत राहू ही करा. एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. 1-2 मिनिटं आपण आपल्या जागी शांतपणे थांबा. या ठिकाणी आजच्या आयोजनामध्ये